ओके, तो वेलकम बॅक. आज आपण घेणार आहे प्रॅक्टिस सेट 1.3. बट 1.3 घेण्याच्या आधी त्याचे काही बेसिक कन्सेप्ट्स आहे ते एकदा क्लिअर करून घेऊ. हे बघा, आता तुम्हाला याच्यामध्ये क्रॅमर्स रूल सगळ्यातून पाहिलं तर एक्झाम मध्ये क्रॅमर्स रूल येणार आहे आणि क्रॅमर्स रूलचे जे काही येणार आहे, एक तर तुम्हाला अशी ऍक्टिव्हिटी देईन, याला सॉल्व्ह करा म्हणाल, 1 मार्काला येईन, आणि एक तर पूर्ण ऍक्टिव्हिटी येईन, नाहीतर क्वेश्चन येईन, इक्वेशन येणार आहे 2 लिनियर इक्वेशन आणि त्यांना सॉल्व्ह करा म्हणणार आहे. बट सर्वातून सोपा ऍडव्हान्टेज पॉइंट हाच आहे, कारण की क्रॅमर रूल खूप सोपा आहे. तर सर्वातून पहिले तर याच्यामध्ये समजून घ्यायचं ax प्लस by इज इक्वल टू c हे कोएफिशियंट राहता. याच्यामध्ये समजा 2x प्लस 3y इज इक्वल टू 4. तर a ची व्हॅल्यू काय झाली 2, b ची व्हॅल्यू काय झाली 3 आणि c ची व्हॅल्यू काय झाली 4. हे बघा, कोएफिशियंट म्हणजे ही जी व्हेरिएबलला लागणारी जी संख्या राहते त्याला आपण काय म्हणतो, कोएफिशियंट म्हणतो. आणि कोएफिशियंट म्हटलं की त्यांची व्हॅल्यू घेतली, a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 3, c ची व्हॅल्यू 4. एवढा कन्सेप्ट क्लिअर झाला तुम्हाला. आता तुम्हाला हे एक इक्वेशन दिलेलं आहे. ओके, आता जर तुम्हाला 2 इक्वेशन असले तर कसं करणार, ठीक आहे. आता इकडे समजा घेतलं 4x प्लस 5y इज इक्वल टू 7, हे दुसरे इक्वेशन. ओके, मग आता याच्यामध्ये याला आपण घेऊ हे पहिले इक्वेशन, तर a1 b1 c1. याच्यामध्ये काय राहील a2 b2 आणि c2. a2 म्हटलं की काय येईल 4, b2 म्हटलं की 5, c2 म्हटलं की 7. एवढं बघून जर तुम्ही व्हिडिओ स्किप करत असाल तर काही पण डोंट जज बुक इट बाय इट्स कव्हर. कोणती पण गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या रूटमध्ये हे करावं लागतं. आता जर प्रॉब्लेम क्रिएट झालीच नाही, हे कसं काय आलं, कुठून आलं, हे तुम्हाला समजलंच नाही, तर मग तुम्हाला एक्सरसाइज सोडून पण काय फायदा आहे. अरे हां, मेथड आहे, फॉर्म्युला आहे, लिहून टाकू, सोडून घेऊ. बट हे असलं ना, कन्सेप्ट क्लिअर होतो. आणि कन्सेप्ट क्लिअर झाला का तर ते तुम्ही तुमची इच्छा असून पण तुम्ही विसरणार नाही, एवढं लक्षात घ्या. आता हे झालं a1 a2 कसं काढायचं. आता पुढं एक फॉर्म्युला काय लागणार आहे आपल्याला, एवढ्या व्हॅल्यू काढायची आहे, d ची व्हॅल्यू काढायची आहे. जर इकडं x असलं तर dx काढायचं आहे आणि y असला तर dy काढायचं आहे, म्हणजे dx dy. आणि मग तुम्ही म्हणशाल मग आपल्याला तर x आणि y ची व्हॅल्यू शोधायची आहे, तर त्याच्यासाठी x इज इक्वल टू सगळ्यांचा फॉर्म्युला आहे, d इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2. ओके, आता x जर शोधायचं राहिलं तर x ला लपवून काय राहील dx शोधायचं समजा आपल्याला, तर त्याच्यामधून x ला जर लपवलं आपण काय येईल b1 b2 c1 c2. नाही समजत ना, फक्त हा फॉर्म्युला हे मी तुम्हाला फक्त सांगतोय की आपल्याला काय काय फॉर्म्युले शिकायचे आणि ते कसे आलेले. जर एक्सरसाइजच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला जर हे नाही समजलं तर तुम्ही कॉमेंट्समध्ये तुमची जी इच्छा असेल ते करू शकता, कारण की आजकाल स्टुडंट त्यांच्या इच्छेनुसार काही पण करू शकता. b1 b2 झालं, c1 c2 झालं. आता याच्यामध्ये a1 a2 c1 c2 बस. वायच्या टायमाला वाय माग आहे म्हणून आपण काय केलं, ते कसं आलं याची सिंपल टेक्निक पण मी सांगाल तुम्हाला. x इज इक्वल टू, आता समजा तुम्ही एवढं मेहनत करून नाही का dx आणि dy ची व्हॅल्यू काढली, तर तुम्हाला काय x ची व्हॅल्यू काढायची म्हटलं की dx डिवायडेड बाय d आणि y ची व्हॅल्यू इज इक्वल टू dy डिवायडेड बाय d. जस्ट तुम्हाला हे फॉर्म्युले लागणार आहे, बस्ट लक्षात करून घ्यायचं. d a1 a2 b1 b2, d ची व्हॅल्यू मेन सिंपल, c चा काही संबंधच नाही येणार, a1 a2 b1 b2 बस. आणि जर तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची, x ला लपवून द्या b1 b2 c1 c2 बस. जर तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायची, y ला लपवा a1 a2 c1 c2 बस. आणि मग जर तुम्हाला पुढची व्हॅल्यू काढायची x ची, तर तुम्ही जे काढलेलं आहे dx डिवायडेड बाय d, y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय d. तर हा त्याचा काही बेसिक कन्सेप्ट आहे आणि याच्यामध्ये पण आपण सांगितलेलं आहे. ऍक्च्युअली मध्ये आपण जेव्हा एक्सपेरिमेंट कराल तेव्हा तुम्हाला कळेल की कसं होणार आहे. तर समजा हे एक गणित दिलेलं आहे तुम्हाला, क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स. खूप सिंपल आहे. तुम्हाला करायचं काय, पहिले हे आणि ही संख्या घ्यायची, त्या दोघांचं काय होईल गुणाकार, या दोघांचं काय होईल गुणाकार, आणि मध्ये काय राहील मायनस. कसं, हे बघा 3 × 5, 3 × 5 घेतला, मग नंतर या दोघांचा गुणाकार करण्याच्या आधी काय होईल त्यांचा मायनस 4 × 2, 4 × 2.
आता तुम्हाला 3 इंटू 5 करा आणि 4 इंटू 2 करा, जे की आपल्याला येतं 5 3 जा 15 मायनस 4 2 जा 8. आता मला सांगा 15 मधून 8 गेले किती उरता 7. तर याची व्हॅल्यू किती आली 7. हे जर झालं क्वेश्चन नंबर 1. आपल्याला हे कसं सोडवायचं, आता समजा डी आहे A1 A2 B1 B2, काहीच अवघड नाहीये. A1 इंटू B2, आता हे फॉर्म्युले टाकायची गरजच नाही आहे ऍक्च्युली मध्ये. यांचा फॉर्म्युला जर म्हटलं, ठीक आहे तुम्हाला सांगून देतो. A1 इंटू A2 B2, A1 इंटू B2 आणि A2 इंटू B1 मायनस. ऍक्च्युअली मध्ये असं लिहायची गरज पण नाहीये, तुम्ही डायरेक्ट असं जरी सोडवलं तरी पण चालून जातं. हे जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि असं पण समजू शकतो ही फॉर्मॅलिटी आहे. तर आता आपण सुरू करू क्वेश्चन नंबर 2, डिटर्मिनंट्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स. हे जे डी आहे, तुम्ही म्हणशाल डी म्हणजे डी फॉर डिटर्मिनंट्स. आतापासून तर -1 2. ओके, फाइंड द डिटर्मिनंट्स. फाइंड द डिटर्मिनंट. त्याच्यामधलं जर तुम्ही पहिलं घेतलं, काय दिलेलं आहे -1 2 7 4 आन्सर काढायचं आहे. दुसरं घेतलं, दुसरं काय 5 -7 3 0. तिसरं घेतलं, दिसतंय का? हे आपण खालचं मिटून देऊ, याची काही गरज पण नाहीये. हे सध्याला हाताने मिटून टाकतो. पुढं काय घेतलं आपण, फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन बघून पण घाबरायचं नाही. 7/3 5/3 7/3 5/3. पुढं काय दिलेलं आहे 3/2 1/2. ओके, काही ताण नाही, चिलमध्ये. तुम्हाला क्वेश्चन नंबर 2च्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या याच्यामध्ये 5 राहत आहे बघा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये MCQs येतात. क्वेश्चन नंबर 2चे सॉल्व्ह करायचे राहतात आपल्याला आणि ते 1-1 मार्काला राहतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिलेलं राहतं की फाइंड द डिटर्मिनंट्स आणि पुढे अशी व्हॅल्यू दिलेली राहते, जस्ट सोडवायचं राहतं. 1 मार्क तुमचा. मॅथचा आपण जेवढं विचार करतो तेवढं अवघड नसतं, कारण की तुमच्या हिशोबाने बोर्ड बनलेला आहे. एज्युकेशन सिस्टम काय तुमच्या खिलाफ नाहीये जर काही गोष्टी सोडल्या, बट हे जे तुम्हाला सांगताय तर ते तुम्हाला खूपशा मोस्ट ऑफ बोर्डच्या पेपरमध्ये ना ऍक्टिव्हिटीज येतात, जर तुम्ही नोटीस केलं असेल, क्वेश्चन सेट सॉल्व्ह केले असेल तर. आणि त्या ऍक्टिव्हिटीज जर तुम्ही त्याच्यामध्ये घुसले तर जास्त काही अवघड नाही. आणि एक टाइम गेल्यावर तुम्हाला वाटेल अरे या परीक्षेला मी घाबरत होतो. तर मनातली भीती जी राहते ना, ती तुमच्यापासून नाही का एवढं नर्वसनेस करवते. अजून पण बोलण्यामध्ये मला प्रॉब्लेम आहेच, ठीक आहे सोडा. याच्यामधून आपल्याला घ्यायचंय हे -1 इंटू 4. कधी पण हे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. काय होतं, हे छोट्या छोट्या मिस्टेक्सला आपण छोट्या छोट्या यांना इग्नोर करून टाकतो आणि नंतर आन्सर चुकून जातो. मध्ये काय घेतलं मायनस, नेक्स्ट मध्ये 2 इंटू 7. काय केलं आपण, या दोघांचा गुणाकार केला, मध्ये मायनस घेतलं, 2 इंटू 7 केलं, बस. मग मला सांगा मायनस प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, 1 4 जा किंवा 4 1 जा 4. नेक्स्ट आहे मायनस, मला सांगा 2 7 जा 14. ओके, मग याचं किती येईल, मायनस मायनस प्लस, 14 आणि 4 18. मोठ्या संख्येचा सिम्बॉल मायनस, सिंपल. पुढं ही संख्या इंटू करायची, 5 इंटू 0 मायनस ही संख्या इंटू करायची, -7 इंटू 3. काय होतं ना, ब्रॅकेट जेव्हा तुम्ही देता ना तेव्हा ही खिचडी होत नाही. ओके, कधी कधी पोरं काय करतात, ठीक आहे मायनस आहे, -7 इंटू 3. ह्याचं मायनस कुठे गेलं, आन्सर तुमचं चुकीचं येणार आहे. 1 मार्क पण खूप महत्वाचा आहे. पोरं 1-1 मार्कापासून हुकता, तर ते त्याची जाणीव तुम्ही आतापासूनच करा. जर तुम्हाला UPSC MPSC ची तयारी करायची आहे तर आतापासूनच छोट्या छोट्या गोष्टी लक्षात करायला पाहिजे. हे नाही बट सांगतोय मी, UPSC MPSC मला पण माहिती कशा राहतात, बट एक बेसिक नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. 5चा पाडा जर 0 टाइम म्हटलं, आन्सर किती येईल 0. आणि मायनस याला घाबरायचं नाहीये, 7 3 जा 21. मायनस इंटू प्लस मायनस, एवढं कळालं तुम्हाला. मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. 0 प्लस 21 आणि 0 प्लस 21, आन्सर किती येणार आहे 21. झालं. आता तुम्ही म्हणशाल की फ्रॅक्शन आहे, आळस आहे, काहीच नाही, फ्रॅक्शन नाही आहे ते. तुम्हाला फक्त समजून घ्यायचंय. काय करायचंय, याचं गुणाकार करायचंय. 7/3 इंटू 1/2.
2. ओके, मग नंतर काय घ्यायचं मायनस, मग नंतर या दोघांचं गुणाकार करायचं. 3/2 इंटू 5/3. ओके, एवढं कळालं. आता याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, गुणाकार आपण कसं करतो बघून घ्या. माहिती नसेल स्क्रॅच पासून सांगतो. गुणाकार मध्ये खालच्याचा गुणाकार खालच्याशी करायचा. 10वी पर्यंत आलेले म्हटलं की ही गोष्ट तुम्हाला माहितीच पाहिजे. 3 2 जा 6 आणि वरच्याचा गुणाकार वरच्याशी करायचा. 7 1 जा 7. इथं सिम्बॉल मायनसचं. आधी इथं खालच्याचा गुणाकार खालच्याशी. 2 3 जा 6, वरच्याचा गुणाकार वरच्याशी. 3 5 जा 15. आलं. ओके, आता या दोघांचं काय करायचं आपल्याला मायनस करायचंय. आणि खाली काय सारखी संख्या आहे तर आपल्याला काय करायचं त्याची एकच संख्या घ्यायची. आणि हे वरच्यांचं काय होईल तसं घ्यायचं आणि मध्ये काय राहील मायनस राहील. काहून कारण की सारखी संख्या आपण इथं घेतली आणि ह्या वरच्यांचं काय झालं मायनस झालं. आता याच्यामध्ये दिसतंय का, इथं लिहून टाकू आपण. 7 आणि 15. 6 जर तसं राहील. मला सांगा प्लस मायनस काय होईल मायनस. तर 15 मधून 7 काढा, किती उरता 8. मोठ्या संख्येचा सिम्बॉल काय मायनस. झालं, इकडे तुमचा आन्सर आलं. जर तुम्हाला याची काटाकाटी विचारली असेल तर दोघांना भाग जातो. बेक बे 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8 आणि इथं काय राहील मायनस. हे तुमचं आन्सर आलेलं आहे. आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 3. लास्टली फायनली क्वेश्चन नंबर 3 पर्यंत पोहोचलो. याच्यामध्ये तुम्हाला अवघड वाटत असेल, काहीच अवघड नाहीये. तुम्ही जर शाळेमध्ये शिकला असाल तर तुम्हाला कळून जाईल. आणि सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल असा क्वेश्चन आला की तुम्हाला सगळ्यातून पहिले तर त्यांना त्यांच्या व्हॅल्यूनुसार टाकायचं. A1 A2 B1 B2 C1 C2 इज इक्वल टू 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 इज इक्वल टू. ओके, A1 A2 C1 B1 B2 C1 C2 त्यांची व्हॅल्यू आपण जसं की स्टार्टिंग मध्ये बघितलं होतं ते मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं होतं. म्हणून तुम्हाला वाटलं होतं की समजल नाही समजल, पण आता समजल. ओके, तर आता मला सांगा A1 वरचे काय सगळे A1 आहे. A1 B1 C1 इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय राहील A2 B2 C2. A1 कोण आहे 3. हे A2 कोण आहे 4. -4 3 10 5. ओके, एवढं लिहिलं. आता याच्यानंतरची स्टेप राहील तुम्हाला फक्त हे लिहायचं राहील. D इज इक्वल टू फॉर्म्युला काय A1 A2 B1 B2. काऊन हे बघा D ची जी व्हॅल्यू राहते ना त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला इकडचं लपवायचं आणि काय म्हणणार A1 A2 B1 B2. ओके, नेक्स्ट मध्ये तुम्ही म्हणशाल पुढची व्हॅल्यू कशी काढायची कोणाची dx ची. dx x कोण याच्यामध्ये हा आहे तर याच्यामध्ये ना आपल्याला x लपवायचं आहे आणि बाकीचे सगळे हे घ्यायचे व्हेरिएबल घ्यायचे जसे की कोएफिशियंट घ्यायचे. सॉरी B1 B2 C1 C2 जस्ट सिंपल ॲज इट इज. ठीक आहे, तर मग इथे काय घेतलं आपण B1 B2 C1 C2 B1 B2 C1 C2. ओके, आता dy चं कसं करायचं मग dy ला काय करायचं तर dy ला आपण करणार आहे y ला लपवायचं A1 A2 C1 C2. y च्या टायमाला y लपवायचं, x च्या टायमाला x लपवायचं बस. सॉरी A1 A2 C1 C2. ओके, y चं व्हेरिएबल लपवलं y1 y2 लिहिशाल कधी कधी चुकीने तर नाही तसं नाही जमणार ना. याच्यामध्ये आता व्हॅल्यू टाकायची समजा त्यांची. ओके, A1 A2 A1 कोण आहे 3 4 B1 -4 3. ओके, लिहिलं. नेक्स्ट मध्ये आता यांना सोडू तर मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा 3 × 3 मायनस पुढं 4 × -4 4 × -4. काय केलं ह्या दोघांचा गुणाकार केलं मायनसचा सिम्बॉल घेतलं, ह्या दोघांचा गुणाकार केलं यांचं घेतलं. 3 3 जा 9 मायनस ह्या तसा ब्रॅकेटमध्ये 4 4 जा 8 प्लस इंटू मायनस मायनस ह्या कारणामुळे आपण ब्रॅकेट घेतलं होतं. पुढं 9 मायनस मायनस प्लस 8 9 आणि 8 किती आन्सर येतं 17. ओके, तर आपली डी ची व्हॅल्यू किती आली 17. इथं फिनिशिंग द्यायची D इज इक्वल टू 17 असा डब्बा काढायचा. तुम्ही जर उत्तर बरोबर लिहिलं असाल तर डायरेक्ट परीक्षकाचं ध्यान तुमच्या उत्तराकडे जाईल आणि जर चुकलं तरी पण डायरेक्ट तिकडंच ध्यान जाणार आहे. पुढं B1 B2 C1 C2 B1 कोण आहे -4 B2 कोण आहे
3, C1 कोण आहे 10, C2 कोण आहे 5. ओके, यांचं सोडवायचं. काय करणार आहे आपण? या दोघांचं गुणाकार. -4 × 5 -3 × 10 या दोघांचं गुणाकार. 3 × 10. ओके, मग मायनस प्लस मायनस सिंबल काय राहील? मायनस. 4 5 20. हे मायनस जे आहे तसं. पुढं काय? 3 × 10 30. मग मला सांगा, मायनस मायनस प्लस. चुकतंय का? हां, चुकू तर लागलं. आपण या दोघांची बेरीज केली. इथं 16 लिहायचं होतं. 4 4 16. ओके, तर 4 4 काय आलं? 16 आलं. आणि प्लस इंटू मायनस मायनस आलं. ओके, तर इथं 16 घेतलं. तर 9 आणि 16 किती होतं? 25. तुम्ही पहिल्यापासून ऑब्झर्व केलं असाल, बट होता है. बडे बडे देशों में छोटे छोटे बातें होती रहती हैं. ओके, तर मायनस मायनस प्लस. तर 20 आणि 30 50. आणि मायनस मोठ्या संख्येचा सिंबल काय? मायनस. तर dx इज इक्वल टू -50. ओके, पुढं यांची व्हॅल्यू थोडं खाली लिहू. A1 A2 3 4 C1 C2 10 5. ओके, मग नंतर या दोघांचं गुणाकार करायचं आपल्याला. कोणाचं? या दोघांचं. 3 × 5 -4 × 10. ओके, इज दॅट क्लिअर? नेक्स्ट मध्ये 5 3 15 -4 10 40. मग मला सांगा, 40 मधून 15 गेले काय येतं? 25. मोठ्या संख्येचा सिंबल मायनस. तर dy ची व्हॅल्यू किती आली? 25 -25. ओके, आता फायनल स्टेप. आपण पहिले d ची व्हॅल्यू काढली, dx ची व्हॅल्यू काढली, dy ची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला काय करायचंय? x आणि y ची व्हॅल्यू काढायची. x आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं? x इज इक्वल टू dx डिवायडेड बाय d, y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय d. x इज इक्वल टू dx डिवायडेड बाय d, y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय d. ओके, dx किती आले? -50. d किती आलेलं आहे? 25. पुढं 1 आणि हे 2 किती येणार आहे? 25 1 25, 25 2 50. मायनस प्लस मायनस. ओके, पुढं x इज इक्वल टू -2, y इज इक्वल टू dy. dy किती आलेलं आहे? -25 डिवायडेड बाय d. y इज इक्वल टू d. d किती आहे? 25. ओके, तर 25 1 25 प्लस मायनस मायनस 25 1 तर व्हॅल्यू किती आली? y ची आली -1 आणि x ची आली -2. इकडं आपलं हे गणित समाप्त. आता हे जे दुसरं गणित आहे ना, त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेऊन यावं लागेल. जसं की त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला? 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0. आता याला कसं स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेऊन येणार आहे? हे -4 आहे, इकडे येऊन काय म्हणणार आहे? +4. तर 4x + 3y इज इक्वल टू +4. हे झालं आपलं इक्वेशन 1. आता राहिली गोष्ट इकडं. तर मला सांगा, हे -5y इकडं काय करते? याची गरज आहे का इकडं? नाही. तर -5y इकडं मायनस आहे, ते येऊन काय म्हणाल? प्लस. तर 6x + 5y - 5y इथं येऊन काय बनलं? +5y इज इक्वल टू 8 जसाच्या तसा आलं. ax + by इज इक्वल टू c. ax + by इज इक्वल टू c. फक्त एवढं करायचं होतं. हा, आणि बाकी याच गणितासारखं आपल्याला करायचंय. ओके, आता हे तर मी अंदाजा लावला नव्हता की जागा किती लागल, बट आता ह्याला आपण जागा त्या हिशोबाने करू. हे नाही आलं तरी मग पुढच्या ह्याच्यात बघू. ओके, तर मग आता आपल्याला काय करायचं सांगा? तुम्ही पहिली स्टेप सिंपलची स्टेप आहे. A1 A2 B1 B2 C1 C2. मग नंतर d dx d, नंतर x y. बस काय हे बघा, A1 A2 B1 B2 C1 C2 d dx dy. मग नंतर x ची आणि y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर लिहायची A1 A2 B1 B2 C1 C2 इज इक्वल टू 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 A1 किती आहे? 4. B1 A2 किती आहे? 6. 3 5 4 8. बोलायची गरज तर नाहीये, तुम्हाला तर सगळं समजून येत आहे. पुढं आता इकडे काय काढायचं आपल्याला? d ची व्हॅल्यू. आपण काय करू? पहिले हेच काढून घेऊ, मग नंतर खालचं लिहू. कसं? खिचडी होते. तर d इज इक्वल टू डीचं काय येतं? डीच्या टायमाला आपल्याला काय करायचंय? याचं घ्यायचंच नाही, c चं घ्यायचंच नाही, लपून टाकायचंय. A1 A2
B1 B2 म्हणजे हे A1 A2 B1 B2 A1 A2 B1 B2 बस. मग नंतर A1 आणि B1 ची A1 आणि A2 4 6 B1 3 B2 5 ओके एवढं टाकलं. आता तुम्हाला ते खाली सॉल्व्ह करायचंय. सगळं पुढं सॉल्व्ह करत बसायचं नाही, फक्त फॉर्म्युला आणि व्हॅल्यू पुट करायची. मी तर म्हणतो हे व्हॅल्यू पुट केलेलं पण तुम्ही खाली लिहिलं तरी चांगलंच राहील. आता काय करायचं, याचं आणि याचं गुणाकार होईल 4 × 5 मायनस याचं आणि याचं गुणाकार होईल 6 × 3 ओके. पुढं 4 5 जा 20 मायनस 6 3 जा 18 20 मधून 18 गेले तर डी ची व्हॅल्यू किती आली 2 ओके. पुढं dx चा फॉर्म्युला काय बनतो, dxच्या टायमाला आपल्याला काय करायचंय, पहिल्याच लपून टाकायचंय B1 B2 C1 C2 बस. B1 B2 C1 C2. आता B1 आणि B2 मध्ये B1 ची व्हॅल्यू किती आहे 3 B2 ची किती आहे 5 C1 ची किती आहे 4 C2 ची किती आहे 8. पुढं याचं गुणाकार सेम 3 × 8 मायनस 5 × 4 8 3 जा 8 1 8 2 6 8 1 24 मायनस मी मराठी मीडियमचा आहे 5 4 जा 20. पुढं 24 मधून मायनस 20 गेले. पुढं किती येतं मग 4 मोठ्या संख्येचा सिम्बॉल प्लस. मराठी मीडियमचं म्हणण्यापेक्षा मी जिल्हा परिषदचं आहे असं म्हटलं तरी चालून जाईल. तर मग आपल्या dx ची व्हॅल्यू किती आली = 4 ओके. पुढं आता लास्टली dy dy च्या टायमाला आपल्याला काय करायचंय, y कोणाला आहे मध्ये तर त्याला लपवायचंय, ज्याचं राहतं त्याचं झाकायचं ओके. कारण की सगळं आपले झाकतं. आणि हे बघा आता कोणाचं चालू आहे वायचं चालू आहे. आता माणसाचा स्वभाव कसा राहतो, स्वतःचं झाकायचं आणि दुसऱ्यांचं दाखवायचं. सेम स्वतःचं झाकायचं दुसऱ्यांचं दाखवायचं. मग काय A1 A2 C1 C2. मग पुढं काय येणार आहे, मग यांचं गुणाकार राहील. तर आपल्याला गुणाकार न करता डायरेक्ट त्यांची व्हॅल्यू द्यायची. A1 A2 4 6 C1 C2 4 8. आता हे दिसतंय की नाही, दिसायलाच पाहिजे. नाही दिसत असेल तर आपण इकडंच लिहून घेऊ. काय होईल 4 × 8 याचं गुणाकार 4 × 8 मायनस पुढं 6 × 4 4 8 जा 32 मायनस 6 4 जा 6 सेंटीमीटर 7 24 32 मधून मग dy ची व्हॅल्यू किती आली डायरेक्ट लिहून टाकू आपण. 32 मधून 24 गेले, आन्सर किती येतं 8 ओके. हा आता इकडे काय करणार आहे आपण, दुसऱ्या पेजवर करणार आहे, त्याच्या खाली करणार आहे आपण x ची व्हॅल्यू काढायची आणि y ची व्हॅल्यू काढायची. एका खाली एक काढलं तरी काही हरकत नाही, बाजूला काढलं तरी काही हरकत नाही. पेपर तुमचा आहे, फक्त परीक्षकाला पाहिजे खाडाखोड झालेली नाही पाहिजे. पुढं dx / d dy / d. मग मला सांगा dx ची व्हॅल्यू किती आहे, dx कुठे आहे 4. d ची व्हॅल्यू किती आहे, d कुठे आहे 2 2 1 2 2 2 जा 4. x ची व्हॅल्यू किती आली 2. डायरेक्ट लिहाल x = 2. नेक्स्ट मध्ये dy किती आहे 8 / d किती आहे 2 = y ची व्हॅल्यू किती आली 2 1 2 2 4 जा 8. इकडे y ची व्हॅल्यू आली आणि हे असा आपला आन्सर पण आलं. तर याच्यामध्ये पण सेम प्रोसेस आहे. याच्यामध्ये तर आपल्याला काही वेगळं पण काढायचं नाहीये. तर सर्वप्रथम पहिले आपण काय घेऊ, A1 A2 B1 B2 C1 C2 ओके. A1 A2 B1 B2 C1 C2. A1 मध्ये कोण येईल, काही नाही म्हणजे 1. A2 मध्ये 2 2 -3 -1 12 बस. सर्वप्रथम पहिले कोणाची व्हॅल्यू काढायची d चं काय येतं, d मध्ये आपल्याला काय करायचंय, c चं लपवायचं A1 A2 B1 B2 A1 A2 B1 B2 ओके. मग A1 A2 A1 किती आहे 1 A2 किती आहे 2 B1 किती आहे 2 B2 किती आहे -3 ओके. मग नंतर तुम्हाला काय करायचंय, त्यांचा गुणाकार करायचंय. याचा गुणाकार याच्याशी 1 × -3 ओके मायनस या दोघांचा गुणाकार 2 × 2 ओके. पुढं 3 1 जा 3 प्लस × मायनस मायनस जे आहे तसा 2 2 जा 4. आता हे मायनस होईल, मायनस काय होणार आहे प्लस. तर
3 आणि 4 किती होत आहे 7. मोठ्या संख्येचा सिम्बॉल मायनस. डी ची व्हॅल्यू काय आली -7. ओके. पुढं dx. dxच्या टायमाला आपल्याला काय करायचं आहे x ला लपवायचं, a1 a2 लपवायचं, b1 b2 c1 c2, b1 b2 c1 c2 हे लिहिणं गरजेचं आहे. फॉर्म्युला टाकला तर मार्क भेटणार आहे. आणि एक्स्ट्रा मध्ये लिहिताय तुम्ही ते. एक्स्ट्रा मध्ये म्हटलं की बोनस पॉइंट आहे तुमचा. खूप सिंपल आहे ते. जर तुम्ही हे लिहिलं नाही, तुम्हाला वाटतं की डायरेक्ट करू, तर पहिला मायनस पॉइंट एक तर मार्क भेटणार नाही, त्याचे अर्धे मार्क तर असेच वरच्या वर कटून जाईल. आणि दुसरा मायनस पॉइंट खिचडी होऊन जाईल. आणि जर तुम्ही वेगळी असला तर मग खाळूच शकता तुम्ही. पुढं b1 b2 2 -3 मोकळं लिहू मस्त पैकी, लय मोठी जागा आहे आपल्याकडे. b1 b2 2 -3 c1 c2 -1 12 -1 12. काय होईल यांच्यामध्ये याचं गुणाकार 2 × 12 ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेट देणं विसरायचं नाही, मायनस या दोघांचा गुणाकार -3 × -1. ओके. 12 2 जा 24 मायनस 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 प्लस 3 1 जा 3 मायनस मायनस प्लस झाले म्हणून आपण हे ब्रॅकेट दिलं नाही. ओके. मग मला सांगा 24 मधून 3 गेले किती उरता 21. तर dx ची व्हॅल्यू किती आली 21. ओके. पुढं dy इज इक्वल टू dy च्या टायमाला मधल्याचं लपवायचं a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2. मग नंतर याच्यामध्ये आपण काय करणार आहे यांचं गुणाकार करणार आहे. बट व्हॅल्यू तर टाकलीच नाही. व्हॅल्यू टाकली की अजून सिंपल होऊन जाईल. 1 2 -1 12. कधी कधी काय होतं ना, एक कान मंत्र देतो एकदम महत्वाचा. त्याच्यामध्ये ना जेव्हा तुम्ही हे सोडवता ना, एकदम सोपं समजायच्या चक्करमध्ये कधी पण आपण चुकी करू शकतो पेपरच्या टायमाला. अरे खूपच सोपं आहे, वरच्या वर करून घेऊ, लवकर लवकर करून घेऊ, कारण की आपण टाइम वाचवायचं बघतोय. पेपरच्या टायमाला आपली मानसिकता तीच राहते. बट तुम्हाला काय करायचं आहे ना, सोप्या क्वेश्चनला पण कधी पण हे बघा. ओके. स्टोरी टाइम. 2 डिटेक्टिव्ह आहे, एक डिटेक्टिव्ह ए आणि डिटेक्टिव्ह बी. ओके. तर डिटेक्टिव्ह ए जो आहे ना, तो कसा आहे एकदम शार्प माइंडेड आहे. बट तो काय करतो, तो हुशार तर आहे, बट त्याच्यामधलं तो काय करतो छोटे छोटे सिरा घेणं किंवा छोट्या छोट्या त्याला वाटतं की हा करू नाही शकत, हे क्राईम करू नाही शकत, तो त्याला इग्नोर करू टाकतो. बट हा काय करतो माहिती का, डिटेक्टिव्ह बी जो आहे तो ना सर्वातून सस्पिशियस त्याच्यावरच राहतो जो एकदम लुळा दिसतोय किंवा एकदम छोटं सिंपलचं सबूत आहे ना, तो त्याच्या मागं लागून ते खोदून काढून घेतो. तर तुम्हाला पण तेच करायचं आहे. तुम्हाला काय सिंपलच्या चक्करमध्ये काय करायचं, त्याला इग्नोर नाही करायचंय. आपण काय करतो साध्या याला इग्नोर करून टाकतो, मग पुढे जाऊन नाही का तोच पुढे मोठी प्रॉब्लेम बनून जाते. छोटी करत करत आपण ते जी चुकी करतोय त्याला इग्नोर करायचं नाही, कारण की अशा छोट्या चुकांनी का तुमचे मार्क काढू शकता. आणि एका फेल होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा की त्या छोट्या मार्क्सची किंमत किती, ज्याला तुम्ही सिंपल म्हणून इग्नोर केलं. अँड दॅट्स द पॉइंट वी आर टॉकिंग अबाउट. चलो भाई एक शॉर्ट तो बन गया. तर a1 a2 c1 c2. आता याच्यामध्ये काय करणार तुम्ही 1 × 12 1 × 12. आणि जसं की मी सांगतोय तुम्हाला प्रत्येक छोटे हे ब्रॅकेट पण टाकायचं आहे. ब्रॅकेटमुळे काय होतं माहिती का, तुमचं हे प्लस मायनसचा गोळ होण्यापासून वाचतो. पुढं -2 × -1 1 × 12. ओके. -2 × -1. बस सिंपल. याचं गुणाकार याच्याशी, याचं गुणाकार याच्याशी. मग 12 1 जा 12 मायनस ब्रॅकेट द्यायचं आहे, काऊन प्लस मायनस मायनस प्लस इंटू मायनस मायनस 2 1 जा 2. मग आता मला सांगा मायनस मायनस काय होणार आहे प्लस 12 + 2. आन्सर काय आलं 14. dy ची व्हॅल्यू किती आली 14. आता इकडे आपण सोडवणार आहे, बघू द्या मला पाहिजे येत आहे का. ओके. आपलं उत्तर पद्धतशीर आलेलं आहे. तर x = dx / d, y = dy / d. तर dx किती आहे 21 / d किती आहे -7. भागाकार मध्ये पण काय राहतं प्लस मायनस मायनस. 7 × 7 = 7 2 7 = 21. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 7 × 21. 7 3 =
21. नेक्स्ट मध्ये डीवाय, डीवाय कुठे आहे 14 डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू किती आहे -7. जसं की आपल्याला माहिती आहे वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे प्लस मायनस मायनस 7 1 7 7 2 14. वाय ची व्हॅल्यू आली -2. आपण 4th 5th आणि 6th फायनली बघून घेऊ आणि संपून टाकू. यामध्ये काय करायचं माहिती का A1 A2 B1 B2 C1 C2. ओके, आता मोकळी जागा आहे. आता स्पेसिफिकली सांगता येईल. सगळ्यातून पहिली स्टेप काय करायची आपल्याला A1 A2 B1 B2 C1 C2. नेक्स्ट मध्ये आपण काय शोधणार आहे x. तर कशाची व्हॅल्यू राहील d ची व्हॅल्यू पहिली शोधायची, नंतर dx ची शोधायची आणि नंतर dy ची शोधायची. ओके, आणि नंतर काय शोधणार आहे आपण x इज इक्वल टू dx डिवायडेड बाय d आणि y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय d. तर सर्वातून पहिले काय करणार माहिती का d आहे. ओके, तर सर्वातून पहिले आपण व्हॅल्यू टाकू, यांची हे नंतर घेऊन टाकू, फॉर्म्युले नंतर लिहून टाकू. A1 A2 6, A2 कोण आहे 8, B1 B2 -4 -3, C1 कोण आहे -12 -2. एवढं लिहिलं. मग आता तुम्हाला करायचं काय डी ची व्हॅल्यू तर सी ला लपवायचं A1 A2 B1 B2 A1 A2 B1 B2. व्हॅल्यू टाका. काय व्हॅल्यू A1 ची व्हॅल्यू किती आहे 6, A2 ची व्हॅल्यू किती आहे 8, B1 ची -4, B2 ची -3. ओके, B2 ह्या दोघांचा गुणाकार 6 इंटू -3. बस. पुढं मध्ये मायनस कंपल्सरी. नेक्स्ट मध्ये याचं गुणाकार 8 इंटू -4. सिंपल. पुढं 6 3 जा 18 प्लस इंटू मायनस मायनस सिम्बॉलला इग्नोर करू नका. मायनस इन ब्रॅकेट 8 4 जा 32 प्लस इंटू मायनस मायनस परत लिहायचं -18 मायनस मायनस प्लस 32. ओके, प्लस मायनस काय होणार आहे मायनस होणार आहे. आणि आपण कायची व्हॅल्यू काढलेली आहे डी ची व्हॅल्यू काढलेली आहे. मग मला सांगा 18 मधून जर 32 गेले तर किती होणार आहे 14. मोठ्या संख्येचा सिम्बॉल प्लस, तर डी ची व्हॅल्यू किती आली 14. पुढं एक्स ची व्हॅल्यू dx. आता काय करायचं आपल्याला एक्सच्या याला लपवायचंय. कोण म्हणतंय B1 B2 C1 C2, तर सिम्पली इकडे ए ला लपून टाकू, B1 B2 C1 C2 लिहून टाकू, B1 B2 C1 C2. इथं त्यांच्या व्हॅल्यू पुट करू. B1 B2 -4 -3 आणि C1 -12 -2. काही ताण नाही, चिल मध्ये. ओके, तर आता आपल्याला काय करायचंय या दोघांचा गुणाकार करायचा आहे बरोबर. तर -4 इंटू -2 मध्ये सिम्बॉल मायनस, या दोघांचं करायचं -3 इंटू -12. मग मला सांगा मायनस मायनस प्लस 4 2 जा 8 मायनस 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 प्लस 3 12 जा किंवा 12 3 जा 12 1 12 12 2 जा 24 12 3 जा 36. बरोबर बोललो ना. बारीक 12 12 2 24 12 36. हा, तर बारीक 12 12 2 24 12 36. तर प्लस मायनस मायनस, तर डीवाय ची व्हॅल्यू किती येईल जर आपण याच्यामधून हे काढले तर आन्सर काय आला 28. पुढं डीवाय dx ची व्हॅल्यू काढली आपण. तर डीवाय मध्ये घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इकडे लक्ष द्या. तर डीवाय तर y ला लपवा लागेल A1 A2 C1 C2 A1 A2 C1 C2. बस A1 A2 C1 C2 त्यांची व्हॅल्यू केली आपण A1 A2 किती आहे 6 8, C1 C2 किती आहे -12 -2. ओके, मग आता आपल्याला काय करायचंय गुणाकार करायचंय याचं 6 इंटू -2. नेक्स्ट मध्ये -8 इंटू -12. मग मला सांगा 6 2 जा 12 प्लस इंटू मायनस 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 जा तसा 8 12 जा 8 12 8 84 प्लस इंटू मायनस मायनस. कळलं. ओके, मग नंतर आपण काय घेणार आहे -12 मायनस मायनस काय झालं प्लस 84. ओके, मग नंतर इथं 84 आहे आणि याच्यामध्ये 12 आहे, तर मग हा बा
इथे 6 मायनस 2 घेतलं. ओके, 6 इंटू मायनस 2 किती होणार आहे? 6 2 12 प्लस इंटू मायनस 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 जे आहे तसं 12 8 96 प्लस इंटू मायनस मायनस. ओके, मग पुढे मग मला सांगा -12 आहे, मायनस मायनस काय होईल? प्लस 96 मायनस प्लस काय होणार आहे? मायनस होणार आहे. तर 96 मधून 12 गेलं तर आन्सर किती येते? 84. मोठ्या संख्येचा सिम्बॉल काय? प्लस आहे. तर आपल्या dy ची व्हॅल्यू किती आली? 84. ओके, एवढं कळालं तुम्हाला? आता मग मला सांगा dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 28 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 14. मग 14 1 14 14 2 28. x ची व्हॅल्यू किती आली? 2. पुढं y इज इक्वल टू dy किती आहे? 84 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? 14 आणि y इज इक्वल टू, जर तुम्हाला 14चा टेबल माहिती असाला तर 14 7 14 5 70 14 6 84. तर आन्सर किती येणार आहे? 6. y ची व्हॅल्यू किती आली? 6. ओके, पुढं 4m याच्यामध्ये पण सिंपल करायचं. a1 a2 b1 b2 c1 c2. हे बघा, याच्यासाठी मोजकी जागा सोडणार, खाली सोडायची आहे. ओके, मला तुम्हाला सांगायचं होतं, नाही तर आपण इथं पण करू शकत होतो, बट लवकरात लवकर आपल्याला दुसरं पण समजून घ्यायचंय. म्हणजे जेवढं तुम्ही कंटिन्युएशन ठेवाल ना, मॅथ्समध्ये नाही का कंटिन्युएशन लागतं. इव्हन मॅथ्समध्येच नाही तर कोणता पण सब्जेक्ट जर तुम्ही घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युएशन लागतं. कंटिन्युएशन म्हणजे नाही का तुम्हाला ते कंटिन्युअसली किंवा कॉन्स्टंटली प्रॅक्टिस करत राहावं लागेल, तेव्हा ते तुमच्या डोक्यात जाईल. एखादी गोष्ट तुम्ही शिकताय त्याच्यामध्ये मास्टरी करायला तुम्हाला नाही का 1000 घंटे द्यावे लागतात त्या फील्डमध्ये बाप बनण्यासाठी. बट ते 1000 घंटे एकदाच नाही देऊ शकत तुम्ही. दिस इज नॉट पॉसिबल. एकदाच तुम्ही एक गोष्ट करू नाही शकत, कळतंय ना? इवन माणूस झोपू पण थकून जाते, एवढं लक्षात ठेवा. तर एक माणूस एखादी गोष्ट एवढं पण कॉन्स्टंटली नाही करत की त्याच्यापासून आपण बोर होऊन जाईल. बट दररोज थोडे इफर्ट्स आपल्याला रेग्युलेशनसाठी मदत करतात. रेग्युलेशन म्हणजे त्या गोष्टीमध्ये रेग्युलेशन आणली तुम्ही तर समजून जा तुम्ही त्या गोष्टीमध्ये मास्टर बनणार आहे. किंवा असं म्हणा की कन्सिस्टन्सी इज द की. छोटी छोटी गोष्ट तुम्हाला त्या फील्डमध्ये बाप बनवणार आहे. आणि इथं ह्या टॉपिकवर एवढं डिटेलमध्ये बोलायचं कारण फक्त एवढं आहे की तुम्ही आता हे समजू लागले, याच्यानंतर लगेच आपण हे समजलं म्हणजे तुम्ही लगेच त्याची प्रॅक्टिस करून नाही का त्याची मेथड कंटिन्यू करू लागले. आता तुम्ही जर शाळेत असाल, तुम्हाला कोचिंग नसेल, जर तुम्हाला कोचिंग असेल तर तुम्ही हे बघा, कोचिंगवाल्यांना दोष देऊन काही फायदा नाहीये आणि शाळेवाल्यांना दोष देऊन काही फायदा नाहीये. जर आपले स्टुडंटच जर रेग्युलर अभ्यास करत नसले तर आपलं पण काम आहे की त्यांना बोलावं. प्रत्येक वेळेस स्टुडंटची साईज घेऊन नाही चालत. आणि असं कोचिंगवाल्यांना असं पण सांगून नाही जमत की नाही का त्यांना मारा वगैरे काही पण करा म्हणून. हे बघा, पोरांची माइंड तशी प्रोसेस करणार आहे जसं आपण त्यांना ट्रेन करणार आहे. त्यांना मारत हे केलं तर ते वरच्या वर तुम्हाला दाखवाल की अभ्यास करू लागले म्हणून. आणि इनफॅक्ट ती छोटीशी गोष्ट पण आहे ना तुम्हाला सांगणार नाही. मग एखादी मोठी गोष्ट होईल ना तेव्हा बसा बोंबलत. मग नंतर A1 A2 B1 B2 आणि C1 C2 घेतलं. ओके, A1 मध्ये कोण येईल? 4. A2 मध्ये कोण येईल? 3. ओके, तुम्ही म्हणशाल बी इथं तर M आणि N आहे, काही ताण नाही. B1 B2 6 आणि 2 C1 C2 54 आणि 28. मोठे मोठे गणित बघून घाबरायचं नाही, जस्ट नॉर्मली आपल्याला गुणाकार करायचा आहे. सगळ्यातून पहिले आपण बघू आता डी ची व्हॅल्यू. डी ची व्हॅल्यू मध्ये आपल्याला काय करायचं? सी ला लपवायचं. A1 A2 B1 B2 A1 A2 B1 B2 घेतला. मग A1 ची आणि A2 ची व्हॅल्यू टाका. 4 3 B1 ची 6 आणि B2 ची 2. ओके, त्यांचा आपल्याला आता काय करायचंय? गुणाकार करायचंय. काय करणार आहे? मायनस इकडे गुणाकार कोणाचा? 4 इंटू 2 मायनस 3 इंटू 6 4 2 8 मायनस 3 6 18. आता डी ची व्हॅल्यू किती आली? प्लस मायनस मायनस 18 मधून 8 गेले 10. मोठ्या संख्येचा सिम्बॉल मायनस. डी इज इक्वल टू मायनस 10. आता डीएम इथं एक्स आहे का? नाही, तर काय येणार आहे? डीएम. तर डीएम मध्ये आपल्याला काय करायचं? डीएमच्या भागाला लपवायचं आहे. काय येईल मग? B1 B2 C1 C2 B1 B2 C1 C2 B1 B2 C1 C2 इज इक्वल टू. ओके, B1 B2 B1 कुठे? 6 2 C1 C2 54 28. काही जास्त मोठं गुणाकार नाही आहे, करून घेऊ. मायनस ओके, ह्या दोघांचा गुणाकार
6 इंटू 28, मग नंतर ह्या दोघांचं गुणाकार 2 इंटू 54. ओके, मग काय येणार आहे 6 8 जा किंवा 8 6 जा 48, 6 2 जा 12, 12 आणि 4 16. ओके, पुढं मायनस 2 4 जा 8, 5 2 जा 10, 108 यांचं गुणाकार केलेलं आहे आपण, काही जास्त नाही केलेलं आहे. मग जेव्हा तुम्ही डी एम ची व्हॅल्यू काढणार आहे आपल्याला काय करायचं 168 मधून 108 मायनस करायचंय. आपला आन्सर काय येणार आहे 60. कसं काय 168 मधून 108 मायनस करून टाका, 8 मधून इन केले 0 आणि 100 मधून 160 गेले 60. बडे लोक की बात आहे वो. हां, मोठ्या संख्येचा सिम्बॉल काय प्लसच आहे, तर डीएम किती आलं 60. आता तुम्हाला काय काढायचंय डीएन, दिसतंय का तुम्हाला? दिसू लागलं. तर डीएन मध्ये आपण कोणाला लपवणार आहे एन ला लपवणार आहे. काय आलं A1 A2 C1 C2, A1 A2 C1 C2 इज इक्वल टू A1 किती आहे 4 3, C1 C2 किती आहे 54 28. ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं यांचा गुणाकार करायचा आहे मायनस याचं याच्याशी 4 इंटू 28 मायनस 3 इंटू 54. ओके, पुढं 8 1 8 8 2 6 8 1 24 8 चौक 32 2 32 3 4 2 जा 8 8 आणि 3 11 मायनस 4 3 जा 12 1 5 3 जा 15 15 आणि 1 16. बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. मग मला सांगा डीएन ची व्हॅल्यू किती आली प्लस मायनस मायनस, तर 162 मधून 112 किती जाईल, किती येत आहे 50 येत आहे. मोठ्या संख्येचा सिम्बॉल मायनस, डीएन ची व्हॅल्यू किती आली 50. ओके, डीएन ची व्हॅल्यू आली 50. आता आपल्याला काय करायचं आहे डीएम नाही काढायचं आपल्याला, एक्स नाही काढायचं आहे. एम इज इक्वल टू डीएम डिवायडेड बाय डी. तर मग मला सांगा डीएम किती आहे, कुठे आहे डीएम 60 डिवायडेड बाय डी किती आहे 10, बट मायनस मध्ये, तर जेव्हा हे मायनस राहील तेव्हा आन्सर पण काय येणार आहे प्लस मायनस मायनस आणि 0 0 कटला, आन्सर काय आला 6 मायनस 6. एन ची व्हॅल्यू काय राहील डीएन डिवायडेड बाय डी इज इक्वल टू डीएन, डीएन कुठे आहे मायनस 50 आणि खाली काय आहे मायनस 10. एन इज इक्वल टू मायनस मायनस प्लस आणि 0 0 कटले, व्हॅल्यू किती आली 5. इकडे आपला आन्सर झालं. फायनली लास्टच्या गणितावर आलो आणि लगातार आलेलो आहे मी, म्हणजे एका दिवसात एवढी हे एक्सरसाइज कंप्लीट केलेलं नाही आहे. तर अपडेट होणं किंवा राहणं हे माणसाच्या हातात आहे. तर आता तुम्ही म्हणशाल की हे फ्रॅक्शनचं गणित आहे दादा मला नाही जमणार, तर असं बोलून चालणार नाही ना बाळा. फ्रॅक्शनचं गणित आहे तर मग त्याच्यासाठी पण काहीतरी टेक्निक असेल, तर प्रॉब्लेमला तर फेस करणारच लागणार आहे. तर तुम्ही म्हणशाल यार दादा प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान देतो, बट इट्स माय ड्युटी अँड इट्स माय ऑर्डर टू हॅव यू अँड स्टुडंट लाईक यू अँड लव्ह यू. एवढं प्रेमासाठी तर ऐकून घेशाल ना. पुढं हां, तर मग 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का आपल्याला? नहीं, याच्याशी काही प्रॉब्लम नहीं है. बट ये जो है ना उसके साथ वाला, उसको साइड में लेने का. x माइनस वाई डिवाइडेड बाई 2 इज इक्वल टू 1/2 वीडियो, इसको है ना साइड में लेने का. ओके, तो ओके y/2 इसका नीचे क्या आ रहा है? अरे ठीक आहे थोडं. ओके, आपण आलो खाली काय आहे याच्या 2, याच्या खाली काय 2, तर y/2 आणि 1/2. तर त्याच्या खालचं 2 कट करण्यासाठी भागाकारमध्ये 2 आहे, तर कट करण्यासाठी आपल्याला काय घ्यायला लागेल गुणाकारमध्ये 2. इथं इक्वेशन 2 टाकायचा. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2. मल्टिप्लाय करून करतोय भागाकारमध्ये 2 आहे, तर त्यांना कट करण्यासाठी काय लागेल उनका मसिया गुणाकारमध्ये 2. तर मग x मायनस जर याचं गुणाकार झालं 2चे, याचं कटलं मायनस y आलं इज इक्वल टू याचं कटलं उरलं काय 1. इक्वेशन आलं 3. अब अपना लेना देना सिर्फ ऊपर वाले से थर्ड आणि 1. ओके, तर आता याच्यामध्ये A1 A2 B1 B2 C1
C2, A1 A2 B1 B2 C1 C2. A1 किती आहे 2, A2 किती आहे 1, B1 किती आहे 3, B2 किती आहे -1, C1 किती आहे 2, C2 किती आहे +1. ओके, हे लिहिलं. याच्यामधून मग तुम्हाला काय करायला लागणार आहे, डी ची व्हॅल्यू काढायची आहे. डी ची व्हॅल्यू काय आहे, डी ची व्हॅल्यू मध्ये सिंपल सीरियल आपण टाकायचं A1 A2 B1 B2, A1 A2 B1 B2. मग A1 आणि A2 ची व्हॅल्यू टाकायची. A1 किती आहे 2 1 आणि B1 B2 किती आहे 3 -1. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी याचं गुणाकार करणार आहे. 2 × -1 -1 × 3. ओके, पुढं 2 1 जा 2 प्लस इंटू मायनस 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 जा हात असतात 3 1 जा 3 मायनस मायनस काय होणार आहे प्लस मोठे चिचुंदरी मायनस मायनस प्लस 3 and 2 5 मोठ्या संख्येचा सिंबल मायनस डी. डी ची व्हॅल्यू किती आली -5. ओके, तर डी इज इक्वल टू -5 आलं. आता पुढं आपल्याला काय काढायचं आहे dx. dx मध्ये आपल्याला सिंपली काय करायचं आहे, एक्सचे जे आहे ना त्याला लपून टाकायचं. एक्सचं कोण लपणार आहे A1 A2, तर B1 B2 C1 C2, B1 B2 C1 C2 इज इक्वल टू B1 B2, B1 आणि B2 3 -1 C1 C2 2 1. आता याच्यामध्ये काय करणार तुम्ही 3 × 1 मायनस इन ब्रॅकेट -1 × 2 याचं गुणाकार. मग 3 1 जा 3 मायनस इन ब्रॅकेट 2 1 जा 2 मायनस सिम्बॉल प्लस मायनस इंटू प्लस मायनस. पुढं 3 मायनस मायनस प्लस 2 dx ची व्हॅल्यू किती आली मग 3 and 2 5 dx भेटलं. पुढं dy. आता dy च्या टायमाला काय लपवणार आहे आपण B1 B2, A1 A2 C1 C2, A1 A2 C1 C2. ओके, तर व्हॅल्यू A1 A2 2 1 2 1 2 1 2 1 इज इक्वल टू तर डी वाय. ओके, याच्यामध्ये काय करणार आहे आपण 2 × 1 मायनस 2 × 1. ओके, 2 1 जा 2 2 1 जा 2. बघा बरं का, तो आपण उगाच घाबरत होतो. तर डी वाय इज इक्वल टू 2 मधून 2 गेले 0. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची एक्स. काय फॉर्म्युला dx डिवायडेड बाय डी. सांगा dx किती आहे 5 डिवायडेड बाय डी किती आहे -5 प्लस मायनस मायनस 5 1 जा 5. तर एक्स ची व्हॅल्यू किती आली -1. पुढं y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय डी इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय -5. आणि जसं की आपल्याला माहिती आहे आन्सर काय आलं, खाली 0च्या खाली किती असावं काही करावं, y इज इक्वल टू 0. आणि इकडं आपला व्हिडिओ संपन्न झालेला आहे. आणि जर मी काही चुकीचं बोललो असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये पण चुकीचं ऐकण्यासाठी रेडी राहा, कारण की लव यू.